आपल्या परिसराचा विकास व्हावा यासाठी विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घवघवीत यशस्वी कामगिरी केली आहे। तसेच पनवेल मतदारसंघात देखील पक्षाला चांगले यश मिळाले असून येणाऱ्या काळात आपले आणखी आमदार वाढणार आहेत। आपला विभाग मजबूत करा। पनवेल महापालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कामाला लागा। भाजपमध्ये ज्या वेगाने पक्षप्रवेश होतोय त्यामुळे येणाऱ्या काळात हा जिल्हा संपूर्ण भाजपमय होईल, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी करतानाच आगे आगे देखो होता है क्या असे सूचक वक्तव्य केले। भारतीय जनता पार्टीत विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश आणि उत्तर रायगड जिल्ह्यातील नवनियुक्त मंडळ अध्यक्षांचा सत्कार समारंभ पनवेलमध्ये संपन्न झाला। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश पालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट आस्वाद पाटील, ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहरे, उपाध्यक्ष जयंत पगडे, सुधीर ठोंबरे, उरण तालुका माजी अध्यक्ष रवी भोईर, माजी नगरसेवक अनिल भगत, विजय चिपळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जीवन गावंड, अमित जाधव, ज्ञानेश्वर खरत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक भोपी यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शेका पक्षाला लागलेली घरघर थांबण्याचं नाव घेत नाही। नुकताच अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील, ॲडव्होकेट आस्वाद पाटील आणि त्यांच्या हजारो समर्थकांनी प्रवेश करत अलिबागमध्ये शेका पक्षाला जोरदार धक्का दिला। आता शेका पक्षाच्या वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभुदास भोईर उर्फ प्रभू अण्णा यांनी त्यांच्या जवळपास 1500 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा दणका दिला। तसेच खालापूर तालुक्यातील काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष, काँग्रेस नेते कृष्णाशेठ पारंगे यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। प्रभुदास भोईर यांचे आशिष शेलार यांच्या हस्ते पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत करण्यात आले, तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कृष्णाशेठ पारंगे यांना प्रवेश देण्यात आला। उत्तर रायगड जिल्ह्यातील नवनियुक्त खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, नेरे मंडळ भूपेंद्र पाटील, कामोठे मंडळ विकास खरत, पनवेल शहर मंडळ सुमित झुंजाराव, कळंबोली मंडळ अमर पाटील, नवीन पनवेल मंडळ दशरथ म्हात्रे, तळोजा मंडळ दिनेश खानावकर, कर्नाळा मंडळ मंगेश वाकडीकर, उलवा मंडळ रुपेश धुमाळ, उरण शहर मंडळ प्रसाद भोईर, उरण ग्रामीण मंडळ धनेश गावंड, कर्जत शहर मंडळ राजेश लाड, कर्जत ग्रामीण मंडळ दिनेश रसाळ, खालापूर पश्चिम मंडळ प्रवीण मोरे, खालापूर पूर्व मंडळ सनी यादव, खोपोली मंडळ राहुल जाधव, नेरळ मंडळ नरेश मसणे यांच्या या सोहळ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। प्रभू अण्णा यांच्यासोबत वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष अतुल मारुती घरत, कार्याध्यक्ष विजय भोईर, माजी नगरसेविका प्रिया भोईर, प्रदेश खजिनदार भूषण म्हात्रे, कोन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य गुरुनाथ ठाकूर, समीर दळवी, ग्रामपंचायत सदस्य गोरख धुमाळ, विश्वनाथ शेळके, विशाल घरत, पनवेल तालुका वाहतूक अध्यक्ष प्रभाकर नाईक यांच्यासह शेका पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी तसेच कृष्णाशेठ पारंगे यांच्यासोबत चांभारली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतीक पाटील, दापिवलीचे सुरेश गाताडे, देवळोळीचे माजी सरपंच रोहिदास पाटील, ग्रामपंचायत सदस्य सचिन चाळके, समीर दळवी, ललिता पडवळ, किशोर शिंदे, आनंद चव्हाण, प्रल्हाद शिंदे, मनसेचे बारवई अध्यक्ष सचिन पडवळ यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। या प्रवेशामुळे पनवेलमध्ये शेका पक्षाला तर खालापूर तालुक्यात काँग्रेसला मोठा खिंडार पडले आहे। आपल्याला आपल्या भागामध्ये भाजपचं काम दिसलं म्हणून तुम्ही आलात, पण सगळ्यांची नावं मी घेतली नाही, घेऊ शकत नव्हतो, इतकी लांब लचक यादी ती आहे। तर सगळ्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो तुमचं की नवीन जबाबदारी चांगल्या तुम्ही पेळाल आणि तुम्ही ज्या पक्षात आलात त्या पक्षामध्ये मला सांगितलं मला मोदी साहेब आज जगामध्ये सगळ्यात पसंती कुणाला असेल तर मोदी साहेबांना आहे। आपल्या भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात किती मोठं धवल यश या विधानसभेमध्ये मिळवलं हे तुम्ही पाहिलात आणि त्याच्यामुळं सगळीकडनं आज ओघ आहे भारतीय जनता पक्ष। पनवेलचा आमदार भाजपचा, उरणचा आमदार भाजपचा, आणखीन विधानसभेचा आमचा तिसरा आमदार
पुढे आणखी मतदारसंख्या वाढते, पुढल्या वेळेस इथं आणखीन एखादा आमदार वाढला तर तोही भाजपचाच असणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही कोणाच्याबद्दल शंका याचे कारण नाही. ते 2 आमदार आहेत, 3 आहेत, आता 4था आमदार सुद्धा आपला होऊ शकतो. आणि तशा दृष्टीनं आपल्याला आपण सर्वांनी काम करूया, आपला विभाग मजबूत करूया. आपोआपच महापालिका असेल, जिल्हा परिषद सदस्य असतील, आता ग्रामपंचायत निवडणुका लागल्यात. पहिल्यांदा ग्रामपंचायतीवर आपल्याला काम करून दाखवायचं आहे, नंतर जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असेल, महापालिका असेल, सगळीकडं मग ती पनवेल असो, उरण असो किंवा आणखीन अलिबाग असो, पप्पू शेट इथं आलेत आणि अस्वाद पाटील एक डॅशिंग नेतृत्व आहे. जे मूर्ती लहान कीर्ती महान आहे त्याची. तसं म्हणजे अलिबागचं पाणी आपल्याला तुम्हाला माहिती आहे कसं आहे ते. मी त्यांच्यावर बरीच वर्षी काढली म्हणजे त्या दृष्टीनं. पण आपल्याला त्यांनी मानतस्थान नेहमी दिलेलं आहे. साधारणतः दत्ता पाटील, प्रभाकर पाटील यांची पिढी जी पुढं चाललेली आहे, तर त्याच दृष्टीनं इथं आमदार पंडित पाटील, सुभाष पाटील हे सुद्धा आपल्याबरोबर आलेत. त्यामुळं जिल्ह्यामध्ये आता पनवेल उरणपुरतच न बोलताना जिल्ह्यामध्ये आपण अतिशय चांगले मजबूत होऊ. आता जिल्ह्यात 3 आमदार आहेत, 7 अधिक ज्या विधान परिषद झाला तर 8 होतील. त्यातून 8 पैकी पुढच्या वेळा 5 तरी आपले नक्की असतील असं मला विश्वास वाटतो. कारण आता तुम्ही ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षात प्रवेश होतोय, तर आता हे काहीच नाही. अजून सुद्धा जसं आज प्रवेश केला तसं आगे आगे होता है क्या हे देखते जाऊ. थोडं दिन में इतकंच फक्त बोलता येईल. आणि एकंदरीत भाजपमय हे दोन्ही मतदारसंघ, अख्खा जिल्हा बोलले झाल्याशिवाय राहणार नाही. की भारतीय जनता किती मोठी, भारतीय जनता पार्टी किती मोठी झाली. या जगातली सगळ्यात मोठी सदस्य असलेली 14 कोटी सदस्य असलेली ती भारतीय जनता पार्टी झाली. याच्या अगोदर कोण सगळ्यात मोठी सदस्य असलेली पार्टी होती? एक चीन मधली ती कम्युनिस्ट पार्टी होती. ती जगातली सगळ्यात मोठी सदस्य असलेली पार्टी होती. त्या ठिकाणी एक तत्व होतं की तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांना, सरकारी नोकरांना सुद्धा त्या ठिकाणी त्या चायनाच्या कम्युनिस्ट पार्टीचं सदस्य होता येत होतं. पण आपल्या इकडे सरकारी बांधवांना, सरकारी नोकरदारांना एखाद्या पक्षाचं सदस्य होता येत नाही, म्हणून ती चायना सगळ्यात नंबर 1 वरती होती. परंतु आपल्याला हे बंधन असताना सुद्धा 14 कोटीचा आकडा आपण पार केला. एवढ्या प्रचंड ताकदीची भारतीय जनता पार्टी या ठिकाणी झाली. मला अभिमान वाटतो प्रभूजी आपला, मला अभिमान वाटतो विजयजी आपला, मला अभिमान वाटतो पारांगीजी आपला, मला अभिमान वाटतो अटलजी घरात आपला. आपल्या सर्वांचा जे नव्या नव्याने ताकदीनं आपण आलात, तरुणांची पार्टी आम्ही ज्याला म्हणतो. आज आम्ही जेवढे तिथे व्यासपीठावरती 17 मंडलांच्या अध्यक्षांचा सत्कार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या हस्ते केला. आपण बघितलं असेल, भारतीय जनता पार्टीने मंडलाचे अध्यक्ष केले, त्याचा वयोगट होता फक्त 35 ते 45. 45 वयाच्या आतलाच आम्ही युवा तरुण या ठिकाणी मंडलाचा, तालुक्याचा अध्यक्ष या ठिकाणी आम्ही बनवला. आणि आज माझ्या समोर जे आलेले सगळे चित्र दिसतंय ते युवा पिढी या ठिकाणी दिसते. मला अभिमान वाटतो की तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत होत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचं तत्व आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या पक्षाच्या संस्कारात वाढलेला आहात. या ठिकाणी आमचं एक तत्व आहे, भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे की देश प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी मी. अशा पद्धतीनं तुम्हाला मला वागायचं आहे. जे आपण सगळेजण आलात तुमच्या ताकदीनं पूर्ण भारत, हा जो रायगड जिल्हा असेल, पूर्ण आपला हा कोकण असेल, या ताकदीनं आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब नंतर सुद्धा येणार आहेत, आपल्या सगळ्यांच्या भेटी घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली थोड्याच दिवसात त्या कार्यकारी अध्यक्ष आहेत, नंतर त्या महाराष्ट्राचे अध्यक्ष बनतायत. आणि या रायगड पासून, या पालघर पासून ते सिंधुदुर्गापर्यंत 39 विधानसभामध्ये जवळजवळ 37 विधानसभा निवडून आणणारा रवींद्र चव्हाण सारखा नेता तुम्हाला मला लाभलाय. या सगळ्याचं कौतुक या माध्यमातून आपण केलं पाहिजे. मित्र, या देशाचे पंतप्रधान आणि विश्वातले लोकप्रिय नेते नरेंद्र मोदीजी यांच्या भारतीय जनता पार्टी नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आपण सगळ्यांनी प्रवेश केला, आपण करताय. मी तुमचं सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी भारतीय जनता पार्टीच्या बरोबर देशभरामध्ये जोडली जात आहे. आणि त्यामुळे आज जगामधल्या सगळ्यात जास्त
सदस्य संख्या असलेल्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी प्रथम क्रमांकावरती आहे. जम्मू काश्मीरच्या पासून खाली कन्याकुमारी पर्यंत भारतीय जनता पार्टीवरती लोकांचा विश्वास हा दृढ होत चाललेला आहे. आज या विश्वासाला आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रत्येक जण पात्र ठरत चाललेलो आहोत. आज या सगळ्यांनाच आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी नेते म्हणून नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी यांचं नेतृत्व, अमित भाई शाह यांचं नेतृत्व, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी यांचं नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचं नेतृत्व हे आपल्याला निश्चितपणानं भावतंय. यांच्या कामाची शैली ही आपल्याला आवडती आहे आणि म्हणून आपण बघतो केंद्र सरकार असू द्या, राज्य सरकार असू द्या, जे निर्णय घेत आहेत हे निर्णय सर्वसामान्य जनतेच्या हिताचे आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावरती विश्वास टाकत आज लोक भारतीय जनता पार्टीकडे आकृष्ट होत आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या येण्यामुळे सुद्धा भारतीय जनता पार्टी अधिकाधिक ताकदवान होणार आहे. भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही आज आल्याने भारतीय जनता पक्षाची ताकद निश्चित वाढते. आज कृष्णा शेठ आले, प्रतिम पाटील आले, अतुल करत आले, त्याच्यानंतर आमचे प्रभुदासजी आले. ही सर्व मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष कार्यरत असलेली, आपापल्या क्षेत्रामध्ये प्रभुत्व असलेली लोक आली. त्यामुळे निश्चित याच्याने भारतीय जनता पक्षाच्या ताकदीमध्ये वाढ होते आणि त्याचा आमदार म्हणून मला नक्की आनंद आहे. मग ती कार्यकर्ते पनवेलचे आहेत, उरणचे आहेत का उरण तालुक्यातले आहेत, पनवेल मतदारसंघातले आहेत, हा फरक. आमचा उद्देश आणि उद्दिष्ट भारतीय जनता पक्ष 100% करण्याच्या दृष्टीने आहे आणि त्याच्याकरता आज तुम्ही सर्वजण आलात, तुम्ही ताकद दिलीत, त्याकरता तुमचं सर्वप्रथम स्वागत. आणि या सर्व आलेल्या लोकांना मी एक आश्वस्त करू इच्छितो, इथे कोणी जुना नाही, इथे कोणी नवीन नाही. इथे जो काम करेल त्याला संधी आहे आणि जो काम करेल त्याच्यासोबत पूर्ण पक्ष इथपासूनचा दिल्लीपर्यंत राहतो हे आश्वस्त करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. विकासाचं राजकारण करत आपल्याला पुढे जायचं. नरेंद्र मोदींची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते 4 वेळा मुख्यमंत्री झाले, तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. या ठिकाणी जे जे झाले, माझं उदाहरण घ्या ना, माझे वडील नगरसेवक नव्हते झाले, मी 4 वेळा नगरसेवक झालो, 2 वेळा आमदार झालो, हे भारतीय जनता पक्षात दिलं. या ठिकाणी सर्व नवनवीन लोकांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पक्षात होतं आणि आपल्याला दिन 4 रहे न रहे तेरा वैभव अमर रहे मा हे सांगणारं तत्व भारतीय जनता पक्षाचं. आपण देश हिताकरता करायचं. आपण सर्वजण राजकारण करतो म्हणजे काय करतो, मला अशी इच्छा आहे की माझं गाव सुंदर व्हावं, माझ्या गावातले भौगोलिक विकास व्हायला पाहिजे, रस्ते, लाईट, पाणी. याच्यानंतर जर मी नव्या मुंबईच्या एवढ्या जवळ आलोय तर मला या माझ्या विभागाचा विकास व्हायचा आहे आणि विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाला पर्याय नाही.